नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, धाडसाने, धैर्याने आणि कठीण प्रसंगातही शांतपणे विचार करून केलेल्या कृतीमुळे नक्कीच आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो, अशाच आशयाची एक छोटीशी लोककथा वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. एक शेतकरी होता. शेतात नांगरणी तो करत होता आणि तेवढ्यात एक वाघ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. वाघानं शेतकऱ्याला धमकावलं, तुझा बैल मला खायला दे, नाहीतर मी तुला खाऊन टाकेन. शेतकरी भीतीनं थरथर कापायला लागला. तो वाघाला म्हणाला, वाघोबा तुम्ही इथेच थांबा, मी घरी जाऊन ना तुमच्यासाठी माझी गाय घेऊन येतो. कारण ना माझा बैल तुम्ही खाल्लात ना तर मी शेताची नांगरणी कशी करणार हो. असं सांगून शेतकरी घरी गेला. घरी जाऊन त्यानं वाघाचं सगळं म्हणणं बायकोला सांगितलं. बायको धाडसी होती. ती शेतकऱ्याला म्हणाली, वाघाला जाऊन सांगा की माझी बायको तुला खाण्यासाठी घोडा घेऊन येते. शेतकरी शेतात गेला आणि त्यानं बायकोचा निरोप सांगितला. शेतकऱ्याच्या बायकोनं राक्षसासारखा पोशाख केला, कमरेला तलवार लटकवली आणि घोड्यावरनं दौडत दौडत मोठमोठ्यानं किंचाळत शेतात आली. तिथे पोहोचताच शेतकऱ्यावर ओरडली, तुम्ही तर 4-4 वाघांना धरलंय असं सांगत होतात, मला तर इथे एकच वाघ दिसतोय, बाकीचे 3 कुठे आहेत? तरी पण हा वाघ पटकन धरा, आपण याला घरी नेऊ आणि शिजवून खाऊ. हे ऐकता क्षणी आणि त्या बायकोचा अवतार बघता क्षणी वाघ तिथून पळून गेला. एका रानडुकरानं हा प्रसंग पूर्ण पाहिला. त्यानं पळणाऱ्या वाघाला थांबवून सांगितलं, अरे तू तर वाघ आहेस, ह्या बाईला घाबरला? ती राक्षस नाही आहे काही, ती शेतकऱ्याची बायको आहे. नीट बघ आणि थोडा प्रयत्न कर, मग बघ तू बैलाची शिकार नक्कीच करू शकशील. पण वाघ राक्षस स्वरूपातल्या त्या शेतकऱ्याच्या बायकोला इतका घाबरला होता की त्यानं परत जायला नकार दिला. रानडुकरालाच तिच्याकडे जायला सांगितलं. रानडुक्कर पुढे गेलं आणि वाघ त्याच्या मागोमाग गेला. रानडुकराला आपल्याकडे येताना पाहून शेतकऱ्याची बायको जोरात ओरडली, अरे रानडुकरात, तुला तर मी 4 वाघ शेपटीला बांधून आणायला सांगितले होते ना, तू एकच आणलास? यानं माझी काही भूक भागणार नाही. हा वाघ इथेच ठेवून जा आणि बाकीचे 3 घेऊन ये आता. आता रानडुक्कर आणि वाघ दोघंही घाबरले. ते जोरात पळत सुटले. जंगलात पुढे जाताना रानडुक्कर पुढे आणि वाघ मागे. मग काय, वाघाला आयतीच शिकार मिळाली होती, रानडुकराची. त्याने रानडुकराची शिकार केली आणि त्यातच रानडुकराचा मृत्यू झाला. श्रोते हो, याचं तात्पर्य सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थिती आपण शांतपणे, धाडसी वृत्तीनं आणि त्याचबरोबर चातुर्यानं हाताळली ना तर नक्कीच त्या परिस्थितीवर आपल्याला मात करता येते आणि यश मिळवता येतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.